बघितलं तर परंपरा जपली पाहिजे, हे महत्वाची गोष्ट आहे की कुठलंही नेता मंडळी असेल तर त्यांनी वारीमध्ये स्वतः आलं पाहिजे, कारण की स्वतः वारी झाल्याशिवाय त्याचा अनुभव कळणार नाही। तशाच पद्धतीनं बघायला गेलं तरी भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष आपल्या सोबत आहेत महाडिक साहेब, आणि महाडिक म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये वेगळं नाव आहे आणि बरीच चर्चा केली जाते। तशाच पद्धतीनं मध्ये त्यांनी महाराष्ट्रावर दौरा पण केला, तशाच पद्धतीनं आज वारीचा दौरा आहे की काय या संदर्भात आपण त्यांना विचारतो। दादा नमस्कार। नमस्ते। आज वारीचा तुम्ही हा दौरा करताय, जसा की महाराष्ट्रामध्ये युवकांसाठी आणि तुम्ही दौरा केला, युवकांशी भेटला, गप्पा मारल्या, तशाच पद्धतीने त्याच्यामध्ये बदल करण्याचा तुमचा मानस असेल, पण आता वारीमध्ये काय बदल केला पाहिजे आणि कशी वारी वाटते तुम्हाला? सर्वात प्रथमतः तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची आज पालखी सोहळा साठी मी बारामतीमध्ये उपस्थित आहे, आणि हे संपूर्ण माहोल किंवा इथं जी ऊर्जा आहे ही अशी ऊर्जा मी कुठंच अनुभवलेली नाही असं मी म्हणेन। पालखी थोड्याच वेळात, मला वाटतं 15 ते 20 मिनिटात इथे येते। मी आता इथे एक हायस्कूल आहे बारामतीचं, इथले सगळे विद्यार्थी सर्व शिक्षक इथं आहेत आणि त्यांच्या वतीने स्वागत सर्व वारकऱ्यांचं चालू आहे। त्याचबरोबर पथनाट्य या ठिकाणी त्यांनी प्रदर्शन केलंय, त्यामुळे मला सर्वांनाच भेटण्याचा फार आनंद आहे। आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चानी पदसेवा, त्याचबरोबर औषध पाणी जे वारकऱ्यांना लागत असेल, कारण प्रवास मोठा असतो, शेकडो किलोमीटर प्रवास करून सर्वजण येतात, खाण्यापिण्याची सोय, तर प्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे, आणि विठू माऊलीच्या दर्शनासाठी सर्वजण इथून प्रस्थान करत आहेत। मला अतिशय या संपूर्ण अनुभवाचा आनंद वाटतोय आणि अभिमान वाटतोय। प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताय, युवकांना भेटताय, तर या आपल्या 1000 वर्षाची संस्कृती आहे, तर त्याच्यावर युवा आणि युवकांना काय सांगा, कसं काम करताय? तुम्ही जसं म्हणलात की ही संस्कृती जपण्यासाठी आज मी इथं येऊन स्वतः या संपूर्ण पालखी सोहळ्याचा अनुभव घेतोय, त्याचबरोबर युवा पिढीपर्यंत ह्या संपूर्ण अनुभव मला पोचवायचा आहे आणि त्यांना ह्यासाठी प्रेरित सुद्धा करायचं आहे। संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, यांचे काय विचार होते किंवा हे कशा पद्धतीने अभ्यास करायचे आणि त्यांच्याकडनं आपण कशी प्रेरणा घेऊ शकतो, आजच्या जगामध्ये वावरत असताना आपल्याला त्यांच्याकडनं काय गोष्टी शिकायला मिळतात, हे कुठं तर मी या संपूर्ण गोष्टी स्वतः शिकण्यासाठी आज इथं आलोय। आणि मला आनंद आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी संस्कृती, अशी परंपरा आपल्या देवस्थानांची आहे। आपले देवस्थान आपल्यावरती खूप चांगला संस्कार करतात असं मी मानतो, आणि मला अतिशय आनंद आहे इथं येण्याचा। तुम्ही आता आलात कोल्हापूरवर, या वर्षी तुम्ही अशी वारी कराल? 100% मी त्यासाठीच आलेलो आहे। मी आता इथून पुढे सुद्धा बरेच दिवस पूर्ण वारीमध्ये प्रवास करत राहणार आहे। माळशिरसला असेल, नातेपुतेला असेल, शेवटला पंढरपूरला असेल, असं संपूर्ण वारीचा हा अनुभव घेत जाण्याचाच माझा प्रयत्न आहे। तर अशाच पद्धतीनं बघायला गेलं तर जे वारीचा प्रवास आहे ते मी स्वतः अनुभवतोय, आणि अशा पद्धतीनं मी कायमस्वरूपी वारी हे अनुभवणार आहे आणि युवा पिढींना या दिशेने येण्याचा मार्गस्थ करणार आहे। आणि माझ्या पद्धतीने जे काय होतील त्या पद्धतीनं वारीमध्ये मी स्वतः येऊन युवा पिढींना कशा पद्धतीने या वारीमध्ये आणता येईल आणि येतील हे बघणार आहे, असं त्यांचं मत आहे।